मनोज जरांगे वारंवार आंदोलन करतात अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। आम्ही पण ओबीसींच्या हक्कांसाठी लढू, मात्र तेव्हा सरकारनं काही बोलायचं नाही, जीआर काढतात पण अंमलबजावणी होत नाही, अशी टीका सुद्धा वडेट्टीवारांनी केलेली आहे। असं जरांगे पाटील आंदोलन करतायत वारंवार सरकार तरी कुठं पाहत आहे? काय झालंय आतापर्यंतच्या आंदोलनातून? यांनी वाटाण्याच्या अक्षरात लावल्या ना, हो म्हणायचं, द्यायचं नाही, जीआर काढायचे, अंमलबजावणी करायची नाही। त्यामुळे त्यांनी त्यांचा जो विषय आहे तो घेऊन ते लढत आहेत। आमचा विषय घेऊन आम्ही लढू। आमचं म्हणणं आहे की आम्ही ओबीसीचं मागतो त्यावेळेस तुम्ही काही बोलू नका, तुम्ही मराठ्याचं मागताय त्यावेळेस आम्ही बोलणार नाही। सरकारकडे आहे कुठे द्यायला? केवळ झोडी रिकामी झाली आणि त्यांची तिजोरी रिकामी झाली आहे। लूट 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 करून खाल्लंय सगळं। आता राहिलं काय शिल्लक तर द्यायला? मनोज जरांगे कडक उन्हामध्ये विनामंडप उपोषण करणार आहेत, त्यावर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी टीका केलेली आहे। जरांगेंनी कपडे काढून उपोषण करावं, मनोज जरांगे हे सलाईन योद्धा आहेत, कुठलंही उपोषण केलं तरी फरक पडणार नाही, अशी टीका नवनाथ वाघमारेंनी केलेली आहे। समाजाला किती भावनिक करायचं आणि समाजासमोर किती नौटंकी करायची हे शिकायचं असेल तर फक्त मनोज जरांगे याच्याकडून। कारण की आज उन्हामध्ये बसायचं म्हणजे समाजाला वेड्यात काढायचं, समाजाला भावनिक करायचं आणि तिथं गोळा करण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे। सगळ्या महाराष्ट्रातील गोरगरीब मराठ्यांना सगळ्याला माहित झालंय मनोज जरांगे हा सेटलमेंट योद्धा आहे आणि हे सगळं सेटलमेंट करण्यासाठी चाललेला खटाटोपे, बाकी काही नाही। ग्रामीण भागातील मराठा समाज बांधवांनी आता खरं तर आपल्या आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण धोकेबाज, खोकेबाज, सुपारीबाज मनोज जरांगेच्या नादी लागून गेल्या अनेक उपोषणाच्या वेळी तुम्ही तिथं आलात, तुमच्या पदरात कुठलंही काही पडलेलं नाही। जरांगेच्या जे नादी लागले त्यांना काही मिळालं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।